12 वर्ष अखंड त्या ठिकाणी काम चालू होतं आणि 12 वर्षांनंतर आपल्याला काय सापडलं तिथे? जमिनीच्या खाली 7 मजले खोल बांधलेलं विष्णूचं मंदिर. तर तो जो चंद्र आहे तो मध्यरात्रीच्या सुमारास असा प्रवास करत 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 येतो. साधारण एक 2-2.25 मिनिटांसाठी बरोबर त्या गोलाच्या मधोमध स्थिर होतो आणि मग त्याचा पुढचा प्रवास परत चालू होतो. आपण आज जी गोष्ट ऐकतो ती कमीत कमी 1400 वर्ष जुनी असणारी गोष्ट आहे. तू देख लोक अगल पाताल देख, मुझमे सारा ब्रह्मांड देख, शतकोटी चंद्र शतकोटी सूर्य शतकोटी दुंदुभर लोकपाल, जंजीर बढ़ाकर साधीने, हा दुर्योधन बांधीने. खूप छान आहे. हा कनेक्ट करतो आणि टेम्पलमध्ये गेल्यावर आता एक नवा दृष्टिकोन मिळतो बघायला आपल्याला आणि हे खूप सुंदर आहे आणि हा एक्सपिरियन्स पण खूप छान आहे. मस्ट वॉच. मंदिरांच्या देशात खूप अप्रतिम शो होता. 1.5 तासात त्यांनी बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या. पुन्हा भारतीय संस्कृतीविषयी पुनरुज्जीवन लोकांच्या मनात करण्याचं काम ते करतायत. अप्रतिम कौतुक आहे. एक तर आतापर्यंत ना देवळात जायचं म्हणजे काहीतरी मागायला, म्हणजे 10वी पास कर, 12वी पास कर, मास्टर्स होते, नोकरी लागत आहे. आता एक वेगळं कारण तुम्ही दिलं त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. बेसिकली थँक्स इंद्रनील. आपण पण मगाशी बोललो आणि मी ओरिजिनली पुण्याचा आहे. UK मध्ये आता 18 वर्ष झाली, पण आज सिरियसली इतकं इन्साइटफुल होतं. म्हणजे इट वॉज क्वाईट टचिंग. म्हणजे आपलं केवढं रिच कल्चर आहे आणि अगेन खूप खूप मस्त अपॉर्च्युनिटी इथे विटनेस करायला आहे आणि आय थिंक खूप मस्त लेगेसी सेट करतो. इंद्रनील, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. इट वॉज एक्सलंट. खूप छान होतं प्रेझेंटेशन. अक्षरशः मजा आली. खूप बरं शिकायला मिळालं.